जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर एक नवीन न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्धीपत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यामध्ये पवित्र पोर्टल निवड यादीविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया प्रसिद्धीपत्र। बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजच्या तारखेला 21 फेब्रुवारी 2024 ला शिक्षक पदभरतीच्या संदर्भामधलं जे प्रसिद्धीपत्र आहे ते इश्यू झाल्याचं दिसत आहे। त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 14 फेब्रुवारी 2024 अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आलेले आहे। आता त्यामध्ये उमेदवारांच्या आस्थापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अयोग्यता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम आणि त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबीचे संगणकी आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कारवाई सुरू आहे। म्हणजे मेरिट यादी लावण्याकरिता जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे। 14 तारखेला प्रेफरन्सेस लॉक झाल्याच्या नंतर 15 तारखेपासून पवित्र पोर्टलची टेस्टिंग सुरू झाली होती। त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर जी नोटिफिकेशन आली होती त्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की उतरत्या क्रमाने सर्व अभियोग्यताधारकांची यादी देखील बनवण्यात आलेली आहे। आता प्रत्येक उमेदवाराच्या आरक्षणानुसार, विषयानुसार, गटानुसार, मीडियमनुसार जे आहे यादी लावण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये त्याने आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की संगणकी आज्ञावलीचे परीक्षण कारवाई पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती जशी कंप्लीट होईल लगेच जे आहे पोर्टलला शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे आता सर्वांनी काय करायचं आहे तर सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणाने सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि वारंवार या गोष्टीची विचारणा पर्सनल मेसेजच्या द्वारे करायची नाहीये। फार मोठी काही समस्या असेल तर ejupavitra2022@gmail वर मेल करू शकता, परंतु एकच मेल 1000 वेगवेगळ्या अभियोग्यताधारकांच्या वतीने करू नये, ही देखील आपल्या सर्वांची शासनाला सहकार्याची भूमिका असायला पाहिजे। आता ही जी यादी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे, कारण यादीवर बरंचसं काम हे केल्या गेलेलं आहे। अपेक्षा व्यक्त करूया की आपल्याला एका आठवड्याच्या आतमध्ये ही जी यादी आहे ती पाहायला मिळावी।